नामदेवराया या अभंगात मरणाचं या जगाचं वास्तव सत्य करतायत। बाबा या जगात ज्याला ज्याला म्हणून मनुष्य जन्म मिळाला त्याला एक दिवस काय करावं लागणार आहे, मरावं लागणार आहे। या ठिकाणी तुम्ही अगदी रोज दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात येऊन बसताय, पण एक दिवस तुमचं बी वर्ष श्राद्धाचं कीर्तन होणारच आहे। रोज तुम्ही दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात गोड गाता, एक दिवस ह्यांचं बी वर्ष श्राद्धाचं कीर्तन होणारच की। रोज दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहत आहे, एक दिवस तुमचं बी का नाही व्हायचं, व्हायचंच आहे ना। सिस्टमले रोज दुसऱ्याच्या वर्षी श्राद्धाच्या कीर्तनात सिस्टम गोड लावताय, एक दिवस जायचं का राहायचं, जायचं म्हणजे एक दिवस तुमचं बी वर्ष श्राद्धाचं कीर्तन होणारच आहे की म्हणा। त्यात बी कोणीतरी सिस्टम लावणारच आहे। तुम्ही म्हणाल महाराज सगळ्याला जायचं, तुम्हाला काय एकट्याला राहायचं का? या जगात आल्यानंतर एक दिवस माझं बी वर्ष श्राद्धाचं कीर्तन होणार आहे, माझ्या बी वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात कोणीतरी काहीतरी सांगणार आहे। येतं आल्यानंतर मला जावं लागतंय, तुम्हाला जावं लागतं, यात नबलच नाही। येत नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती किंवा 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्राठ्यांशी 33 कोटी देवता मर गए पडे काल के भाषे। माशी पंख पाकडे तव हे सरे ग्रास गिळी सत्ता हाती नाही। पुढचं जाऊन बोलू का जरा, ऐकायचं का प्रमाण? अजमेला पंजमेला अजमेला पंजमेला अजमेला पंजमेला अजमेला पंजमेला हे बाप मसना गेला, हे बाप मसना गेला। अरे देखलो जगन्नाथ बंधू कोई तैसा झाला। आता उठा आता उठा आता उठा उठा जागा पाठी भाई आले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे। उठा जागा पाठी भाई आले मोठे, पंढरी वाचून बरोबर। आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसाची झाला। उठा उठा जागा पाठी भई आले मोठे, पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे। आलाय ना जावं लागतं, आलाय ना मरावं लागतं। माऊली ज्ञानेश्वर महाराज किती गोड बोलतात बघा ज्ञानेश्वरी मध्ये। उपजे ते नासे नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिकायंत्र जैसे परिभ्रमे गा। माऊली किती गोड बोलताय। सजीव म्हणून बाबा या जगात ज्याचा ज्याचा जन्म झालाय त्याला एक दिवस काय करावं लागणार आहे, मलावं लागणार आहे। उपजली या पिंडा मरण सांगाते किंवा जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ। बाळ जन्माला आल्याबरोबर काळ त्याच्यावरती टपला, एवढंच नाही पुढचं बोलून जातो, आईच्या पोटात सुद्धा काळ सोडायला तयार नाही। आता काही काही मुलं मेलेलीच बाहेर जन्माला येतात। चला सजीवाला जावं लागतं, सजीव मार्गाचं आहे। अगदी अगदी चिंतनी ओवी शिवाय आणि प्रमाणाशिवाय मी बोलणार नाही। अगदी तुम्हाला चिंतन म्हणजे चिंतनच ऐकायला मिळेल, निश्चित ऐकून जा। बघा सजीव मार्गाचं आहे, सजीवाला मारावं लागते बाबा। सजीव मार्ग आहे, सजीवाला मारावं लागते, पण निर्जीवाला या जगात राहता येत असेल का? निर्जीवाला नाश आहे ना बाबा, पटवून देऊ का? शिष्टमले दादा किती वर झाला व्यवसाय चाललाय मंडपाचा? 20। मग कापड हे 20 वर्षापूर्वीच घेतलेलं असेल, पण तरी बी अंदाज आहे ना ह्याचा किती वर्ष लागत असतील तरी। एखादं कापड किती वर्ष जात असेल? 2-4 वर्ष जात असेल, बरोबर ना? म्हणजे हे कधी बोलतं का आपल्या संग? नाही। म्हणजे ती म्हणलंय का कधी तुम्ही सावजीला मारताय मला उन्हात ठेवलंय असं? कधी नाही। म्हणजे याला वाचा नाही, याचा अर्थ हे काय निर्जीव आहे, तरी याला काय करावं लागतंय? जावं लागतंय, बदलावं लागतंय ना, बरोबर आहे ना? एखादा आपल्या अंगावरती कपडे परत तुमच्याकडे, तो एखादा ड्रेस आहे लय प्रेम आहे तुमचं त्याच्यावरती, किती वर्ष घालाल? 1 वर्ष 6 महिने जास्तीत जास्त, बरोबर। एक दिवस तो काय होणार आहे? फाटणार, फाटल्यानंतर जीर्ण होणार आहे, आणि जीर्ण झाल्यानंतर काय करावं लागणार आहे? टाकून देऊन दुसरं कापड घेऊन शिवून काय करावं लागणार आहे? परिधान करावं लागणार आहे। ऐकून जा एका सुभाषितकाराचं किती गोड वाक्य। अरे यूं ही जाते नहीं कोई दुनिया से लौट के, अरे यूं ही जाते नहीं कोई दुनिया से लौट के, मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के, कपडे बदल बदल के। जसं बाबा रोज तुम्ही आम्ही एकमेकाला कपडे बदलून भेटतो का, तसा आत्मा शरीर बदलून बदलून काय करत असतो? भेटत असतो। पण शिष्टमले दादा या कपड्याचाच लोकांना लय गर्व झालाय, लय लय माजातली लोक, लय पैसाला लोकांकडे। आमच्या गावात एक असंच लय माजले, लय पैसाला रावण्याला वाटत केले त्यांनी। मग रावण ग बसला नाही, हे ग बसत असतं का? दिवसाला 4 बदलतं काय ड्रेस, सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट। बरं किती बदलले तरी मसन वाट्यात जावंच लागणार आहे ना। बरं शेवटी तिथं काय कापड 1000 रुपयाचं मीटरचं एक काय 60 रुपये मीटरचं बळच आणते ती। हा
किती श्रीमंत असला तरी ती असं मसन वाट्यात गेलो कोण ती 4 ड्रेस बदलणार असं मसन वाट्यात चालायला लागलो गर्वानं असं छाती काढून म्हणलं फुटचिनला का काय आहे तुझ्याकडे असं अरे रावण गेलाय अजून रावणाची राग गावतीला का इकडं तुझं काय सांगतो 2-3 कोटीचा ठिगाळ मरचिनला का फुकाटचा मरचिनला का फुटचिन आणि फुटचिन म्हणून तर फुका फुटला त्याच्या पायाला चालता हाडूक टोचला आता मसन वाट्यात काय सोनं असणार आहे बाई हाडकच ना हाडूक टोचला ना हाडूक त्याला गोड बोलायला लागलं हाडूक किती गोड बोलते बगा अरे एक दिन निकले थे सैर करने मन में कई अरमान थे चलते समय पैरों को चुभी हड्डी के ये बयान थे अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे अरे भल्या माणसा विचार करून चाल गर्वानं चालतोय तू तुला वाटतंय तू 4 ड्रेस बदलतोय पण ऐकून जा मी 8 बदलायचो मी म्हणजे विकास महाराज नाही बरं का ते हाडूक म्हणतोय मी किती बदलायचो 8 बदलायचो पण ऐकून जा या मसन वाट्यात आल्या हो माझी पण राग झाली आहे आणि तुझी पण बसलेली ऐका तुमच्या हयातीत एखादं उदाहरण तुम्ही असं बघितलंय का एखादा श्रीमंत माणूस मेला पेटावला आणि त्याच्या देहाचं सोनं झालंय आणि एखादा गरीब गेला आणि बिचाऱ्याला आगने डाग दिला त्याच्या देहाची चांदी झाली ए कोणीही जाऊ द्या शरीराची होय माती कोणी नाही ती सांगा ती अवघी कामे सारी खोटी अंती जाणे मसन वाटी शेवटी मसन वाट्यात तिथं आपलं कोणीच नाही कारण हे गबाळ दिसतंय का जोवरी चळ नगा तोवरी म्हणती माझा बांधोनी या देती यमाची हाती भूषणी ही घेती करून या जगातलं ज्याला तुम्ही माझं म्हणताय ना या जगातलं तुमचं कुणीच नाही फक्त एकच आहे अंतकाळीचा सोयरा तो का म्हणे विठोधरा विठाला सांगण्याचा मुद्दा एवढा आहे अहंकारानं चालत बसू नका अहंकार करत बसू नका कधी राजाचा रंकन रंकाचा राजा होईल सांगता येत नाही आणि पैशाचा अहंकार तर मुळीच करू नका आले देवाची या मना तेथे कोणाचे चाले ना हरिश्चंद्र तारा राणी वाही डोंब्या घरी पाणी रात्री जगाचा मालक आहे रात्री जगाचा बाप आहे रात्री राजा आहे पण सकाळी गोसावी हातात पात्र आहे सकाळी एका राजाची अवस्था आहे म्हणून लय पैसाला हुरळून जायचं नाही आणि लय गरीबी आली वाईट पण वाटून घ्यायचं नाही पुढचं बोलून जातो पैसा आला श्रीमंती आली म्हणून माजू नका आणि गरीबी आली म्हणून लाजू नका फक्त एक वाक्य कायम ध्यानात ठेवायचं हे दिवस जातील गरीब असाल तर निश्चित लक्षात ठेवायचं हे दिवस जातील एक दिवस श्रीमंत होणार आहे आणि श्रीमंत असाल तर एक वाक्य लक्षात ठेवा हे दिवस जातील कधी पारडं फिरायला सांगता येत नाही आणि हे वाक्य लक्षात ठेवल्यावर पाय जमिनीवरती राहतील अजिबात गर्व करत बसू नका तुम्हाला पटवून देतो सकाळी 5 रुपयाला एक पेपर मिळतो बरोबर ना सकाळ असेल पुढारी असेल लोकमत असेल पण संध्याकाळी वेळ निघून गेली ना 5 रुपये किलो ना रद्दीत सुद्धा त्याला कोणी विचारत नाही रद्दीत एवढं पटत नसतं ऐकून जा एरवी आमच्या दाराच्या झाडावर जर कावळा येऊन बसला ना त्याला आम्ही दगड घेऊन हाणून पाठवतो पण एक दिवस त्याच कावळ्याचा येतो त्याला मानानं बोलवावं लागतं त्याच्या पाया पण पडावं लागतं त्याला खाऊ पण घालावं लागतं पितृपक्ष किंवा धावा अरे ऐकून जा आजपर्यंत मी असं ऐकलं नाही असं बघितलंही नाही श्रीमंताच्या घरात गरीबाच्या घरात फरक आहे श्रीमंताच्या गाडीत गरीबाच्या गाडीत फरक आहे श्रीमंताच्या राहणीमानात गरीबाच्या राहणीमानात फरक आहे श्रीमंताच्या भोजनात गरीबाच्या भोजनात फरक आहे पण आजपर्यंत असं नाही झालं गड्या श्रीमंताचा मसन वाटण गरीबाचं मसन वाटा वेगळा आहे तुमच्याकडे कसं आहे एकच आहे का बरं चला श्रीमंत 1 तास अगोदर या चन्नाच्या लाकडावर जाळायचा आणि गरीब 1 तासानंतर येड्या बाबळीवर जाळायचा आणि दोघाची राख एक करायची आता वेगळी हा शेवटी राग सुद्धा कळत नाही श्रीमंताची का गरीबाची मग कशाचा अहंकार करताय अरे ऐकून जा चालताना एक पाय पुढे असतो एक पाय मागा असतो पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नसतं मी माग आहे कारण त्यांना माहित असतं क्षणाचं चित्र बदलणार आहे मागचा पुढे जाणार आहे पुढचा मागे येणार आहे अहंकार करत बसण्यात अर्थ नाही बघा जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातात पण जेव्हा तो पक्षी मरतो ना तेव्हा याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात वेळ प्रत्येकाची येते फक्त एक काम करा वेट अँड वाट वेळ नक्की तुमची ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय तुमच्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही कारण या सृष्टीचा नियम आहे जसं कराल तसं भराल जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार नाही केले कर्म झाले त्याची भोगा आली उपजले मेले ऐसे किती किंवा जैसी करणी वैसी भरणी म्हणून एक काम करा नम्र झाला भूता तिने कोंडिली अनंत नम्रतेने जगण्याचा प्रयत्न करा कसं जगा तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य नाहीतर घातली या भय नरका जाणे पण जगत असताना माणसानं कसं जगायला पाहिजे ऐका अरे मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला अरे गर्वानं तू फुगू नको आपुल्या या छातीला अरे तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला
तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला इको द्या याला इको मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला गर्वाला तू फुगू नको आपुल्या या छातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले. अरे आजपर्यंत एक जण नाही गेला. 100 मुलाचा बाप होता धृतराष्ट्र. हस्तिनापुराचा मालक आहे. भारताचा एकुलता एक सम्राट आहे. त्या 100 मुलाच्या बापाला जावं लागलंय. पुढचं ऐका. तुकोबऱ्यांचे सासरे पुण्याचे आप्पाजी गुळवे. कमीत कमी 3600 एकर ऊस होता. किती? 3600 एकर ऊस आहे. तुकोबऱ्यांचे सासरे पण त्या आप्पाजी गुळवेंना सुद्धा जावं लागले. आपल्याला 2च एकर आहे. तो बी 265 आहे. त्याला बी काडी लावल्याशिवाय कारखाना घेऊन जात नाही. आपलं काही चालणार आहे. अरे पुढचा ऐका. संत म्हणले जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाय. पण त्या सर्व संतांना देखील पंचमहाभूताच्या स्वाधीन आपला देह करावा लागला आणि या जगाचा निरोप घ्यावा लागला. पुढचा ऐका. कर्तुम मान्यता कर्तुम शक्ती त्या भगवान श्रीकृष्णाच्या ताब्यात आहे. पण शेवटी त्या भगवान श्रीकृष्णाच्या पायाच्या अंक्याला बाण लागलाय आणि त्या भगवान श्रीकृष्णाला सुद्धा या जगाचा निरोप घ्यावा लागलाय. चैतन्य देह धारण करून निज धामाला जावं लागलंय. या देहाचा त्याग भगवान श्रीकृष्णालाही करावं लागलंय. पुढचा ऐका. सिकंदर नावाचा राजा आहे. अरे जग जिंकलं त्या सिकंदरानं. पण ज्यावेळेस मरण जवळ आलं त्यावेळेस सर्व सेवकांजवळ बोलून अरे ऐक सांगितलं ऐका. काही तासाचा पाहुणा राहिलोय. मरणार आहे मी. संपणार आहे मी. तलवारीचा धाक दाखवला. रक्ताचे पाठ वाहिले. पण जग नम्रतेनं जिंकावं लागतं. एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळेस मी मरल ना त्यावेळेस माझी तिरडी बांधत असताना माझे हात माझ्या अंगा शेजारी नका ठेवू. मोकळे सोडा आणि या जगाला कळू द्या अरे सिकंदर नावाचा राजा होता रे. जग जिंकलं त्या सिकंदरानं. पण येतानाही मोकळ्याच हातानं आणि जातानाही मोकळ्याच हातानं. ऐका. आज जवानी परत राणे माल कल्पचिताएगा. आज जवानी परत राणे माल कल्पचिताएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. 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 हे सगळं कशामुळे लांबलं माहितीये का. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वस्त्र वेडीजे तैसे दे हांतरा ते स्वीकारीजे चेतना ते. बाबा आलाय ना एक दिवस मरावं लागणार आहे. पण बघा या जगात काही जणांनी मरण येऊ नये म्हणून अनेक प्रयत्न केले. मला मरणच नको. मला मरायचंच नाही असे आजपर्यंत अनेक जणांनी प्रयत्न केले. जिथं मरण आहे तिथं मरण येणार म्हणजे येणारच. तुम्ही किती बी मरणापासून दूर जाण्याचा प्रयत्न करा. निश्चित महाराज जन्म झालाय मृत्यू आहे. जन्म मिळालाय मृत्यू आहे. ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळाला त्याला या जगातून जाण्याचा दिवस सुद्धा मिळालाय. महाराज निश्चित आहे मरण एक दिवस येणारच आहे. पण ते मरण येण्याच्या अगोदर नेमकं आम्ही काय केलं पाहिजे. किती गोड बोलतात बघा नामदेवराया. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता. चुकवी व्यथा जन्माच्या. जाग जाग बोलती जग जोगी. जग जोगी जाग जाग बोल. जग जागे जग जागे जाग जाग बन. जग जागे जग जागे जाग जाग बन. जागता जगदेव राखा काही जाग जाग बोलती. जग जागे जग जागे जाग जाग बोलती. नामदेवराया काकरे
दशकामध्ये सांगतात उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या या जन्म मरणाच्या व्यथा चुकवायच्या असतील तर एक काम करा मरणा आधी सावध व्हा आणि ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नरजन्म दिलाय त्या देवाचं भजन करा अभंगाचं पहिलं चरण अभंगाच्या पहिल्या चरणात नामदेवराया म्हणतात एक काम करा मरण येण्याच्या अगोदर सावध व्हा मरणा आधी सावध व्हावे कीर्ती करून मरावे पण महाराज नेमकं मरण येण्याच्या अगोदर काय करायचं भगवंताचं भजन करायचं भगवंताचं नामस्मरण करायचं भगवंताचं गुणानुगान गायचं पण महाराज ज्यांना आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण केलं त्यांना या जगानं त्रास दिलाय नामदेवराया चांगलं जीवन जगले जगानं त्रास दिला ज्ञानोबराया चांगलं जीवन जगले जगानं त्रास दिला छत्रपती शिवाजी महाराज चांगलं जीवन जगले जगानं त्रास दिला तुकोबराया चांगलं जीवन जगले जगानं त्रास दिला पण पुढचं वाक्य ऐकून जा समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो आणि समाज ज्यांचा उदो करतो देव त्यांचा खटकाच गेम कार्यक्रमच लावणार देव त्यांचा समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो समाजानं ज्ञानोबरायांचा छळ केला जगाची आई झाली लोकांना तुकोबरायाचा गाता पाण्यात बुडवला जगद्गुरू झाले अरे आपल्याच लोकांना त्रास दिला परिणाम शिवाजी महाराज छत्रपती झाले शिवाजी महाराज छत्रपती झाले त्रास झाला की माणसं मोठी होत असतात म्हणून जीवन जगताना त्रास पाहिजे टाकीचे गाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण मिळत नाही तुम्ही आम्ही माणसं सहन करणाराच मोठा होत असतो जो तावून सुलाखून निघत असतो तो मोठा होत असतो म्हणून सहन करायला शिका सहन करणारा मोठा होतो चांगल्या रस्त्याला त्रास आहे म्हणजे आहे चांगल्या रस्त्याला गतिरोधक बाबा हायतच चांगल्या माणसाला विरोधक हायतच बरोबर आहे चांगल्या माणसाला त्रास आहे चांगल्याच्या नादी कुणी बी लागतं वाईटाच्या नादी कुणीच लागत नाही बघा गरीबाला या जगात त्रासच आहे मी पटवून देतो बघा मासा गरीब आहे मासा गरीब आहे लोक काय करतात जाळ टाकीतात उचलतात ससा गरीब आहे वाघाच्या कोण नादी लागतं का नकोय खाईन हाय का बघा ती चरकत ऊस काढणार ऊसाचा रस काढणार तुमच्या इथं असतेली बघा ते रस काढणार काय करीत एक ऊस घेतं आर्म्या म्हणलं चुईट्या झाल्या की कवर पिळतो तो म्हणला अजून चमचा भर निघणच म्हणजे ज्याच्याच गोडवा त्यातला गोडवा काढून घेतलाच जातो याराने कोणी पिळले का तुमच्याकडं चांगल्याला त्रास आहेच चांगलं जीवन जगा त्रास आहे म्हणजे आहेत आपल्याला तरी काही लोक नीट बोलतात काय तुकोबऱ्यांना ज्ञानोबऱ्यांना झाला त्रास पण त्यांच्यात का नाही पण बाबा आपल्याला तरी नीट बोलतात का काय आपल्या तर मुळावलंय आपण नेमकं कुणाचं बाण रेटल्यात का काय माहित वाशिले आम्ही पांढरी कपडे घालून निघालो लोक आम्हाला नीट बोलत नाहीत बगळे आता आम्ही बगळीत वही एक जण तर मला डायरेक्टच भेटला महाराज लयच बगळ्यावर निघालाय आज मग वांगाण टाकीतो बाबा अंगाव लय अवघड आहे लोकांचं आता लहानपणापासून मी कीर्तन करतो लोक नीट बोलत नाहीत हा महाराज लयच लहानपणी कंबार आवडलं मग नळ आवडतो
आणि एखादा उतार वयात परमार्दाला लागला त्याला बी नीट बोलत नाहीत. आता थोड्यासाठी कशाला येड्यावानी करायचं, म्हणजे परमार्थ करणं येड्यावानी करणं का? कोण चांगलं लयच अवघड आहे, चांगलं त्या पेताडांचं लय अवघड आहे हो. 100 इडी बरी पण एक पेताड आपल्यासारख्याला बोलू देत नाही. एक पेताड असा आधी चपटीपासून पुढे बसायचं, 100 महाराज लोक साईडला बसायचे, त्याचा एकच दणका असतो, ऐ बुवा, ऐ महाराज, तुझ्यातलं धमक आहे ना, मग राहिलेली आरती संपून दाखव. आता तुझी आरती संपय आम्ही आळंदी पंढरपूर काशी केली होई, तुझी आरती संपय आम्हा गीता गाता ज्ञानेश्वरी पाठ केली होईल. लय अवघड तसलंच. मला एक परवा दिवशी भेटलं, म्हणलं महाराज आपला आज कुठे खेळ. आता आम्ही काय डोंबारी का कोलाटी का जुगार खेळवतो का पत्त्या खेळतो खेळ म्हणाय. मला आमचा खेळच आहे, पण तुला ऐकायचा का कुठला खेळ आहे? ऐका एकदा. खेळ मांडीला वाळवटी घाई नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. आपला खेळच आहे, पण तो कुठला आहे माहिती का? वाळवंटातला, जो सर्व संतांना भगवंतानं केला, जो गोपाळानं भगवान श्रीकृष्णाने केला, आणि जो आता दादांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त चाललाय, तो आमचा खेळ आहे. आमच्या खेळात या, देवाचं भजन करा आणि जन्माची सार्थकता करा, मरणाच्या आधी सावध व्हा. तरी एखादा म्हणे नाहीच केलं तर नाही केलं तर आमच्या बाप्पाचं काय जायचं? आमचा आहे सांगायचा धंदा, दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पवाडे. नाही भजन केलं तर आमच्या बाप्पाचं काय जात नाही, आमचं ठरल्यात तेवढं आम्ही घेऊनच जातो. पण तुमची मुद्दल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. आणि तुमची मुद्दल जर केरात जाऊ नये असं वाटत असेल तर भजन करा, आणि नाही भजन केलं तर तुम्हाला घेऊन जायला विष्णुदूत नाही यम. मग त्याला बसाय नीट आहे का? जॅगवार, पजेरो, जीप, कंपासवाडी, बुलट, थार, क्रेटा, इनोवा, छोटा, टिटमटम, 460 टेम्पो, आयशर, घोडा, बैलगाडी, एमटी, राजदूत, सायकलिस्ट, मर्सिडीज, BMW, बेन्झ, रियाडा, हल्या, आणि हल्या बसलाय फाकड्या, आणि मग हातात चाबूक आहे, मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठुर यमाचे किंकर भाऊसाला नाही त्या यमाशी करून लय हाणतात. महिला मंडळ भजी तळीता का? हे तर नाही घरी तळीताना भजी तळाय तेल किती उकालता, त्यातला एखादा टिपका जर अंगावर पडला तर रक्त काढित का नाही? त्याच्यापेक्षा दुप्पट तळीत्यात वर, मंडपाव नाही ते काय स्वर्ग नरक काय म्हणायचं ती म्हणा, दुप्पट तळीत्यात. आणि ज्यानं भजन नाही का केलं त्याला उचलून आणि भजी तळल्यावर तळीत्यात. अजून मी नाही बघितलं, कारण मी गेलो नाही. ज्या दिवशी मी जाईल त्या दिवशी मला बी कळन किती हानीत्यात, पण आम्हाला नाही, आम्ही फक्त बघणार. सांगत होतो, हा सांगत होतो भजन कर भजन कर, नाही भजन केलं मग खारट आमच्या काय बाप्पाचं जात नाही. आणि एवढं सांगून बी जर ऐकायचं नसेल तर मग आता ऐका. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत सेवटी बहा काळ बांधून नेईल, सरत सेवटी बहा, सरत सेवटी बहा काळ बांधून नेईल, सरत सेवटी बहा. एक जनार्दनी आमचे काय वाजाईल, आमचे काय वाजाईल, एक जनार्दनी आमचे काय वाजाईल, आमचे काय वाजाईल. पिंगळा 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 माधवाजी बोली बोली तो देखा पिंगळा माधवाजी, पिंगळा माधवाजी बोली बोली तो देखा पिंगळा माधवाजी, पिंगळा माधवाजी बोला बोली तो देखा पिंगळा माधवाजी, हे पिंगळा माधवाजी बोला बोली तो देखा पिंगळा माधवाजी. ही काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं गुण, अशीच लेकरी होती एका मुसलमानाची सुन.
मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांद होते हिंदू मुसलमान आनंदाने नांद होते हिंदू मुसलमान निर्गुण निराकार तदमौर माझ गाव शकून 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 सांग भैया आले यमाई माझ नाव 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 ए गिरशिखरी गिरजापरी जय हो गिरशिखरी गिरजापरी लय बकवा बजा अरे उगवला तारते मी राजा गरजा शिवाजी राजा उगवला तारते मी राजा गरजा शिवाजी राजा उगवला तारते मी राजा भगवान शिवाजी राजा उगवला तारते मी राजा भगवान शिवाजी राजा ही वाघाच्या जातीची बोलादी छातीची जगत वैभवशाली वाघाच्या जातीची बोलादी छातीची जगत वैभवशाली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली जय 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 भवानी सगळ्यांनी हातवरती करायचे हातवर जय 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 भवानी जय 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 शिवाजी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर हे काही 500 घेऊन मतदान करणार रक्त एक काय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झालेले रक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद ऐकून जा अरे ओम म्हटल्यानंतर शांती मिळते ओम म्हटल्यानंतर शांती मिळते रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं अरे ऐका वाऱ्याचा वेग जास्त नव्हता वाऱ्यापेक्षाही त्यांचा वेग जास्त होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा मात्र कायम नेक होता असा जिजाऊ आऊसाहेबांचा लेख लाखात नाही तर जगात एक होता अरे बायकोच्या इच्छेसाठी महाल राजमहाल ताजमहाल बांधणारे अनेक राजे होऊन गेले पण आईच्या इच्छेसाठी उभं स्वराज्य निर्माण करून गेलेले एकच राजे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि या जगात सर्वात मोठे 19 राजे होऊन गेले त्यापैकी फक्त एकाच राजाची आरती होते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा अभिमान आहे हा आमचा स्वाभिमान आहे हे मला सांगण्यात आलंय महाराज शिवाजी महाराजांवरती थोडं बोला म्हणून बोलतोय नाही तर वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात मी कधी हे आणत नाही मग त्याच छत्रपती शिवाजी महाराज मरण येण्याच्या अगोदर सावध झाले आणि मरण येण्याच्या अगोदर सावध होऊन या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली या हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली आणि आपला काळ सार्थक केला पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वात केलेली मोठी कामगिरी ऐका आणि लगेच बाप या विषयाला आपण स्पर्श करतोय प्रतापगडाच्या पायथ्याशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला दान शिवाजी राजाच्या करामतीचे शिवाजी राजाच्या करामतीचे त्याशी नाही जाणीव शक्तीची त्याशी नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची हराम राम करील काही कल्पना युक्तीची हराम राम करील काही कल्पना युक्तीची करील काही कल्पना युक्तीची छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या भेटीसाठी प्रतापगडच्या पायथ्याला सुंदर शामियाना उभारला भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियान्यात खान डहुलत डुलहत आला खान डहुलत डुलहत आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महला शिवबाच्या संगती महला अहो म्हणतात ना होते जिवाजी म्हणून वाचले निश्चित वेळेच्या अगोदर अफजल खान त्या शामियात येऊन बसलाय आणि निश्चित वेळेनंतर छत्रपती शिवाजी महाराज येत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून खान म्हणतो का
आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला आलिंगन देत आहेत आणि तेवढ्यात अफजल खानानं काय केलं बघा. खानचा अभिमान मान्याला, खानचा अभिमान मान्याला, कट्टारीचा वार त्यानं केला. खरखर आवाज झाला, चिलखत होत अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान याडबडला. इतक्या छत्रपती शिवाजी महाराजांना संधी साधली. पोटामध्ये वीज मडकला, वाघनक्याचा मारा केला. कलाटाला फाडलं पोटाला, खानाचा कोटरा बाहेर आला आणि खान जागीच गतपरान झाला. आणि अशा पद्धतीनं प्रतापगडचं युद्ध संपलं. आणि या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे शिवशाहीचा विजय आणि अफजल खानाचा पराभव झाला. प्रतापगडचे युद्ध झाले. युद्ध झाले, रक्त सांडले, पावन केला कृष्णाचा घाट, पावन केला कृष्णाचा घाट. गुलामीची लावली त्यानं वाट, गुलामीची लावली त्यानं वाट. मराठीशाहीचा मानला ठात राम राम, मराठीशाहीचा मानला ठात राम राम, मराठीशाहीचा मानला ठाट राम राम, मराठीशाहीचा मानला ठाट राम 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 राम. ते छत्रपती शिवाजी महाराज मरण येण्याच्या अगोदर सावध झाले आणि आपला काळ सार्थक त्यांनी करून घेतला. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करून मारावे. किती कीर्ती, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे. छे छे, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत नाही, जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत. एवढी मोठी कीर्ती या जगात निर्माण केली. कधी मरण येण्याच्या अगोदर एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी भजन करायचं. विठोबा रखू माये, हरे रे हरे रे, विठोबा रखू माये. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. मी आधीही सांगितलं, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती आणि ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलांची किंमत अजिबात जाणवत नाही गड्या. पण एकदा का आई वडील निघून गेले की पुन्हा किती हाका मारा, आई वडील पुन्हा काही भेटत नाही. हे ऐकून जा. माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल कारण तो रोज उगवतो रे. माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल कारण तो रोज उगवतो. पण एकदा का आई वडील माथ्याआड गेले की पुन्हा कधीही दिसत नाही गड्या, कारण ते अशा ठिकाणी गेलेत की पुन्हा येण्याचा प्रवास खुंटलेला आहे. म्हणून आई वडील आहेत तोपर्यंतच खऱ्या अर्थानं त्यांची किंमत जाणून घ्या. दादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अगदी शून्यातून दादांनी विश्व निर्माण केलं. अगदी इरी पाडून इरीच्या कामावरती जाऊन हा संसार एवढा मोठा फुलवलाय, एवढा मोठा संसार केलाय. कष्टातून एवढा मोठा वसंत फुलवलाय, मुलांना घडवलंय, मुलींना शिकवलंय. अगदी हाडाचं काढा रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून हा संसार त्यांनी उभा केला. आणि एकाएकी या संसारात सगळ्याला सोडून गेले. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपली कुरवंडी वाळवून. एकाएकी केला मिरासीचा धनी, कडे वागवणी भार खेळते. किंवा जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा. पोटा येता हरले पाप, ज्ञान देवा मायावा. खऱ्या अर्थानं आजपर्यंत आईचं कौतुक अनेकांनी केलं, पण बापाची किंमत आम्हाला कधी कळाली नाही. आजपर्यंत आई अनेकांनी रेखाटली. साने गुरुजींना फक्त श्यामची आई दिसली, श्यामचा बाप नाही दिसला. श्यामच्या आईची ओढाताण कळाली, श्यामच्या बापाची ओढाताण नाही कळाली. आई सगळ्यालाच कळाली. आई 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 ग 1 रुपया दे म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनीच बघितली रे. आई आई ग 1 रुपया दे म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनीच बघितली. पण आयुष्यभराची शिदोरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. आई ग भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनीच बघितली रे. पण रात्री अपरात्री 12-1 वाजता सुद्धा जो जेवणाची तयारी करण्यासाठी रात्रभर रानात दारी धरत होता ना, तो बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. तो बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. अरे ऐका, देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, त्यात दुमतच नाही गड्या.
पण पुरातून नाका तोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचला पाहिजेत, ही भूमिका ज्या बापाची होती ना त्या वसुदेवाला आम्ही विसरता कामा नये. आम्ही बोलता बोलता महिला मंडळ तुम्ही म्हणता बड्या, तुम्ही म्हणता कौशल्याचा रामबाई, कौशल्याचा रामबाई, कारण आई प्रेम करते. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्य माता डाही मोकलून रडते, ए रामा वनवासाला जाऊ नको रे, तू जर वनवासाला गेला तर तुझी आई जिवंत राहणार नाही. पण आई जिवंत राहिली, पण दशरथ नावाचा बाप सांगत होता, ए रामा ऐक, वनवासाला जाऊ नको, तू जर वनवासाला गेला ना तर तुझा बाप जिवंत राहणार नाही. झालंही तसंच. ठीक 2 दिवसानंतर एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं राम राम करत प्राण सोडला, पण आमच्या मुखातून कधीच आलं नाही दशरथाचा रामबाई, दशरथाचा रामबाई. ऐका, आईचं कौतुक आम्ही आजपर्यंत तोंड भरून केलं. आई गेली की आम्ही सगळेजण रडतो, आई गेली की आम्ही म्हणतोच आई वाचून या लेकराची दशाची बाची तळमळते, खरी आईची माया, अव खरच आईची माया, ज्यालाही नाही त्याला कळते. अग चुकलं तुझं बाळ, रडत दाई धाई ग, रडत दाई धाई ग, येईन माझे आई ग, येईन माझी आई ग. अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला, अग निघून गेली सावली पडलो मी उन्हाला. अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग, येईन माझे आई ग, येईन माझे आई ग, येईन माझे आई ग, येईन माझे आई ग. आईसाठी आम्ही रडतो गड्या, पण ऐकून जा, आईपेक्षा जो काकणभर जास्त प्रेम या जगात करतो ना त्या व्यक्तीचं नाव बाप आहे गड्या, बाप आहे गड्या. बाप म्हणजे काय ऐकून जा. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया आमापै ना तो म्हणजे बाप आहे. अरे यशाच्या उत्तुंग शिखरावरती घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐल तीरावरून समुद्राच्या पैल तीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. आम्हाला वाटतं आमचा बाप कधीच आमच्यावरती प्रेम करत नाही, पण बाप म्हणजे नक्की काय ऐकून जा. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, होटामधी हसू जरी कना वाकला, घडीवर तो थांब गड्या ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्यार उमगाया बापर, लय अवघड हाय गड्यार उमगाया बापर, लय अवघड हाय गड्यार उमगाया बापर. अरे आई कळते पण बाप कधी जाणवत नाही. छोटी छोटी संकट आली की आई रडून मोकळी होते, म्हणून आम्हाला वाटतं आईचं आमच्यावरती खूप प्रेम आहे गड्या. पण आईपेक्षा जो काकणभर जास्त प्रेम करतो ना त्या व्यक्तीचं नाव बाप आहे, त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. आम्ही आमच्या बापाला रडताना कधीच बघितलं नाही आणि आम्हाला जाणवलंच नाही. आमच्या बापालाही वेदना होतात, आमच्या बापालाही त्रास होतो, आमचा बापही रडतो गड्या. पण बाप कधी रडतो ऐकून जा. ए महिला मंडळ तुम्हाला जास्त कळेल, ऐकून जा. लहान होतात तुम्ही काय नको हवं ते तुम्हाला बापानं सगळं बघितलं. अरे एखादी गोष्ट तुमच्या मनात आली तर देवाच्या अगोदर जो तुमच्या पुढ्यात आणून टाकायचा ना तो तुमचा बाप होता गड्या, तो तुमचा बाप आहे. आम्हाला वाटतं आमचा बाप कधीच रडत नाही गड्या, पण आमचा बाप कधी रडतो ऐकून जा, ऐकून जा. लहान होतात तुम्ही 18 वर्षाचा झाला तर ज्यावेळेस 18 वर्षाचा झाला लग्न जमलं, पाहुणे मंडळी आले, सगळ्यांचा होकार आला आणि होकार आल्यानंतर सगळ्याला गोडधोड जेवण करण्यात आलं. त्या आनंदाच्या भरात सगळ्यांना गोडधोड जेवण केलं. पण त्याच रात्री अपरात्री रातच्या 12 वाजता वेगळ्या रूम मध्ये जाऊन डोक्यावरती पांघरून घेऊन जो ढाई मोकळून रडत होता ना तो तुमचा बाप होता गड्या, तो तुमचा बाप होता. ए ज्या मुलीला मी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, ज्या मुलीसाठी रात्रीचा दिवस केला, तळ हाताच्या फोडाप्रमाणे ज्या मुलीला मी जपलं ना ती मुलगी खऱ्या अर्थानं मला सोडून जाणारी. या व्याकुळतेनं बाप रात्रंदिवस रडत असतो गड्या. आता लग्नाचा दिवस उजाडतो, लग्नाचा दिवस उजाडल्यानंतर सगळेजण आनंदात आहेत.
आईनं नवी साडी घातली, बापानं नवा ड्रेस घातलाय, भावानं नवी कपडे घातल्यात, बहिणीनं नवा ड्रेस घातलाय, मामा मामी सगळे आनंदात आहेत. पण त्या आनंदाच्या क्षणात सुद्धा जो फटक्या कपड्यावरती संपूर्ण सभा मंडपात फिरत असताना तो तुमचा बाप असतो गड्या, तो आपला बाप असतो. लग्न लागतं आणि आता सगळे विधी पूर्ण होतात आणि मुलीला पाठवण्याची वेळ येते. आठवा तो दिवस सगळ्याजणी पाठवण्याची वेळ येते आणि पाठवण्याची वेळ आल्यानंतर सगळेच तुम्हाला आई सगळेजण रडण्यासाठी गावतात. तुम्ही आईच्या गळ्यात पडता, ढाई मुकून रडता, भावाच्या बहिणीच्या मामाचा मामीच्या सगळ्याच्या गळ्यात पडताना रडता. पण आता तुमची नजर शोधते ज्या बापानं माझ्यासाठी कष्ट केलाय, ज्या बापाने माझ्यासाठी दामदुप्पट व्याजाने एवढा मोठा पैसा उभा केलाय, एवढा मोठं थाटामाटात माझं लग्न लावलंय, तो माझा बाप नेमका कुठे आहे. आता तुम्ही संपूर्ण सभा मंडपात शोधायला लागता आणि एका खांबाच्या आड तुमचा बाप दिसतो. बाप्पाजवळ जाता, बाबा ओ बाबा चालले हो मी, लेकरं जा ना, दिल्या घरी सुखानं आनंदानं संसार कर बघ. या बापाकडे कसले आयुष्यात तक्रार येऊ देऊ नको. बाबा तुम्हाला मान खाली घालावं लागेल असं मी कधी जीवन जगणार नाही बाबा. पण बाबा माझी एक इच्छा आहे. काय ग बाबा? बाबा आजपर्यंत तुमच्या मिठीत यायचं मला ना कोणाची परमिशन लागत नव्हती हो. पण आता तुमच्या मिठीत यायचं मला तर कधी कधी दिवाळीचा सणच येईल, कधीच दिवाळीच्या सणालाच मी माहेराला परत येईल. बाबा एकदा मिठीत घ्या ना. बापानं दोन्ही हात पुढे करावेत, मुलीनं बापाच्या मिठीत जावं. जसे उजनी धरणाचे बांध रिकामी झाल्यानंतर पाण्याचा ओघ यावा ना, तशी मुलगी बापाच्या गळ्यात पडल्यानंतर मुलीच्या बापाच्या डोळ्यातून पाण्याचा ओघ येतो. शेजारची माणसं सांगतात, ए दादा, ए काका, ए मामा, ए तात्या, अरे ऐक, दिवसभर झालं ते रेकडू रडतंय, दिवसभर रडतंय. आता जर जास्त रडल तर त्याचं डोकं दुखल रे, जा तिला गाडीवर बसव. महिला मंडळ ऐका हा प्रसंग. बाप तुमच्या हाताला धरतो, गाडीत बसवतो, गाडीत बसवल्यानंतर गाडीवरती ठाप टाकतो, तुम्हाला बाय बाय करतो, गाडी चालू होते. 10 पावलं महागारी जातो, कोणास ठेवू काय माहित, बापाच्या काय लक्षात येतं. पुन्हा बाप महागारी फिरतो, गाडीवरती ठाप टाकतो. आता तुमच्या बाजूला नाही येत बरं का, आता तुमच्या बाजूला नाही येत. आता जावई बापूच्या बाजूला जातो, जावई बापूच्या पुढे जाऊन हात जोडतो. जावई बापू, ओ जावई बापू, ऐका ना, संसार करायचं माहित नाही हो माझ्या लेकराला. चुकल कधी, काहीच्याकडून चूक होईल, नवीन आहे, वेंदळेपणाने एखादं काम करेल. पण ऐका, लगेच बोलू नका हो, हलवी माझी लेक, लगेच नका बोलू, नाही सहन व्हायचं तिला. आजपर्यंत खूप लहानात तिला आम्ही वाढवलंय. ऐका ना, कधी चुकली ना, या बापाची चूक समजून माझ्या मुलीला माफ करा. ज्या बापानं आमदारापुढं नाही, ज्या बापानं खासदारापुढं नाही, ज्या बापानं मंत्र्यापुढं कधी हात जोडला नाही, तो माझ्या मुलीला सन्मानानं जगता यावं म्हणून एका तरण्या भांड 21 वर्षाच्या मुलापुढं हात जोडतो. याला म्हणतात बाप, याला बाप म्हणत असतात. ऐका गरे, तुम्ही ऐका. साधा जर आपला पेन एखाद्या बँकेमध्ये आपण गेल्यानंतर साधा पेन जर एखाद्याला द्यायचं म्हणलं तर तो पण काढून देतो, कारण परत महागारी मिळावा. पण 18 वर्ष 21 वर्ष चिवचा काऊचा कास करत 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 ज्या मुलीला भलवला, ज्या मुलीला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, ती मुलगी कायमची दुसऱ्याच्या स्वाधीन करत असताना त्या बापाची काय अवस्था होत असेल, काय अवस्था होत असेल. आणि महिला मंडळ ऐकावर का, आईचं प्रेम मुलात असतं आणि बापाचं प्रेम मुलीत असतं. आठवा ना तुम्ही. जर नांदायला गेला ना, नांदायला गेल्यावर संध्याकाळी फोन केला घरी तुम्ही, आणि संध्याकाळी फोन केला ना, संध्याकाळी आईनं फोन उचलला, आणि आईनं फोन उचलल्यानंतर आईला सांगितले, आई ऐक ना, तू थांब ग, बापाकडे फोन दे ना, बापाकडे फोन दे ना. बाबा, ओ बाबा, तुम्हाला साखरेचा त्रास आहे, बाबा तुम्हाला ट्रिपीचा त्रास आहे, बाबा तुम्हाला दम्याचा त्रास आहे, बाबा तुम्ही वेंदळेपणानं काही करता, लक्षात राहत नाही तुमच्या गोळ्या घ्यायचं. बाबा आजपर्यंत मी होते, आठवणीनं तुम्हाला गोळ्या द्यायचे. आता ऐका ना बाबा, मी नाही ना राहिले. आता आईच्या कामात मग नसते, दाद्याचं तर काय, दाद्या इकडे तिकडेच करतो. आता 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 आठवणीनं गोळी घ्या बरं का, नाही तर बाबा तुमचं दुखल. आता बापाकडचा फोन आईकडे जातो, आईला सांगतो, आई हे आई नको ग बापाला टाकून बोलत जाऊ, नको बघ बापाला वाईट बोलत जाऊ. अगं आई जाऊ दे ना, माझा बाप आहे ग, असं जरा असं थोडा बोहळा ग, पण समजून घे ना, नको ना, छोट्या छोट्या चुका करत असेल, बोलत असेल तुला बी काही, नको ना ग बापाला टाकून बोलत जाऊ, वाईट वाटतं ग त्या बापाला. अगं आपल्यासाठी केलं ना त्यानं, रात्रीचा दिवसाची रात्र आपल्यासाठी केली ग, कधी विचार केला नाही त्यानं आपल्यासाठी रात्रभर दिवसभर जागला ग आई तो. आई नको बापाला टाकून बोलत जाऊ. हे मुलीचं बापाचं प्रेम आहे. आज आठवा, मला माझी घटना आठवते, मी माझ्या जीवनातली घटना सांगतो, लगेच कीर्तन सेवेला पूर्ण विराम देतो. ऐका, आम्ही 4 भावंड, 3 बहिणी आणि मी, थोरली मनीषा, तिच्या मागची स्वाती, मी आणि माझ्या मागची सुप्रिया, आणि त्या 3ही बहिणी काष्टी दिल्यात डोखराच्या पलीकडे. 3ही बहिणी काष्टीला दिल्यात. ऐका, एका दिवशी आम्ही सगळ्याची लग्न झाली, आम्ही आनंदानं संसार करत होतो. आणि आनंदातली एक घटना आहे, मागच्या 5-6 वर्षापूर्वी माझी थोरली बहीण घरी आली आणि अचानक रात्री तिच्या छातीत दुखायला लागलं. आम्ही दवाखान्यात ॲडमिट केलं, बारडगाववरून दौंडवरून पुणे, आणि पुणेच्या कॅम्प हॉस्पिटलला ॲडमिट केल्यानंतर दिनानाथ मंगेशकरचा एक 15 दिवसानंतर हॉस्पिटलचा रिपोर्ट आला, कॅन्सर आहे, तो लास्ट स्टेजला गेलाय. डॉक्टर जवळ आले, महाराज नाही वाचवता याचं पेशंट. अहो डॉक्टर किती पैसे जाऊ दे ना,
किती खर्च करायची वेळ येऊ द्या पण बहीण जगली पाहिजे. डॉक्टर माझी बहीण असती डॉक्टर म्हणले तरी जागवता आली नसती. जा हिला घेऊन जा 2-4 दिवस मुलाबाळा सुखानं राहील, मुलाबाळांचं तोंड बघेल आणि या जगाचा निरोप घेईल. घरी आणलं. घरी आणल्यानंतर एक रात्रभर मुलाबाळात ठेवलं. सकाळी सकाळी आम्ही पुन्हा तिला गाडीत बसवलं आणि पुन्हा बार्शीला कॅन्सरचं मेमोरियल हॉस्पिटल आहे तिथे ॲडमिट केलं. 5 दिवस झाले केमो दिला आणि 5व्या दिवशी दाजीचा फोन आला. पेशंट नॉर्मल झालंय, पेशंटचं अगदी काही अडचण नाही, आता घरी घेऊन जाता येईल. आनंद वाटला. वा दाजी बरं झालं, आपल्या हाताला यश. काही झालं तरी चालेल, पैसा गेला संपत्ती जाऊ द्या परत कमवायची, पण माझी बहीण आणि तुमची बायको परत मिळायची नाही. पैसा जाऊ द्या, पैशाला काही अडचण नाही गड्या, पैशाचा काही पैसा पुन्हा कमवता येईल, पण माझी बहीण वाचली बाबा, माझी बहीण वाचली. आनंदात होतो. गाडी बुक केली, सकाळी सकाळी गाडी घेऊन निघणार. त्यावेळेस सकाळी दाजीचा पुन्हा फोन आला. ऐक ना, गाडी घेऊन येऊ नको, 2 व्हीलरवरती. काय झालं दाजी? काय नाही, डॉक्टर म्हणतात पेशंटची तब्येत जरा सिरियस झाली. गाडीला किक मारली. सत्य घटना सांगतोय. गाडीला किक मारली. सायंकाळच्या 4 वाजता बार्शीला गेलो आणि ज्यावेळेस दाजी पुढे जाऊन उभा राहिलो त्यावेळेस दाजीला विचारलं, दाजी काय झालं? काय नाही, जा तू तुझी बहीण बोल. आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर तिनं मला येताना बघितलं आणि विचारलं, दाद्या आलास का? होत आहे, आलो की ग. उशीर केला रे, सकाळपासून तुझी वाट पाहते. ताई झाला ग उशीर, प्रवास खूप लांबचा आहे, 200-300 किलोमीटर यायचंय. ऐक ना, काय झालं ग, काय होत आहे? काय नाही रे, सकाळपासून नुसती जीवाची तगमग 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 चालू आहे बघ. आता वाटतंय जगत होतं आतापर्यंत, कालपर्यंत वाटत होतं जरा बरं आहे बरं आहे बरं आहे, पण आज सकाळपासून वाटते कधी या देहातला श्वास निघून जाईल सांगता येत. ताई असं नको ग बोलू, त्रास होतो ग. दाद्या ऐक ना. काय ग ताई, माझी एक इच्छा पूर्ण करशील का? काय ग, तू जर माझा प्राण मागितला ना तरी ताईडे तुझ्यासाठी देईल, फक्त काय हवंय सांग. दाद्या ऐक ना, घरी लई छोटी छोटी 2 लेकरं आहेत. आई नाही कळत त्यांना, बाप नाही कळत त्यांना, नाही समजत त्यांना आई बाप. वाटत होतं त्यांच्या लग्नात असावं, त्यांना बघावं, त्यांना सांभाळावं, त्यांच्यासाठी जगावं, पण आता नाही वाटत जगल. वाटत होतं मुलाबाळात राहावं, आनंदानं त्याला आईचं सुख द्यावं, पण आता नाही वाटत ते सुख त्यांना देऊ शकेल. ताई नको ना असं बोलू. काय झालं? ऐक ना, जर मी गेले ना फक्त त्या लेकरांची आई बनून राहा बघ. ताई नको गा असं बोल. धाई मोकलून राहत होतो. ताई आता ऐका, ती मुलगी मोठी झाली, आता त्याच्यासाठी मी पाहुणे पाहतोय. ज्या वेळेस त्याच्यासाठी पाहुणे बघायला जातो ना त्यावेळेस डोळ्यात असू असते. तुझी आई पाहिजे होती ग आज, लय आनंद झाला असता आईला. त्या लय 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 आनंद झाला असता बघ, तिला लय चांगली होती ग. आज राहिली नाही ना तुझ्या पाठीमागं, तुझी आई म्हणून वरमाई म्हणून मेरवाई कोणी राहिलं नाही बघ. आता नाही राहिलं. आज त्या बहिणीची किंमत करते बाबा. डॉक्टरांनी बाहेर काढलं, म्हणले नका रडू, सकाळपासून तिच्या डोळ्यात असू आहे, सकाळपासून वाट पाहते दरवाजाकडे बघून. बाहेर आलो, बाहेर आल्याबरोबर डॉक्टर आले. डॉक्टरांनी विचारलं, 1 मिनिट थांबता काऊ काय झालं? कोण आहे होते? तुमची बहीण आहे. डॉक्टर काय म्हणली? काऊ अहो सकाळपासून त्या रस्त्याकडे बघते, कुणीतरी येणार आहे. काय झालं? काय नाही. काय बोलली? हा म्हणली ना, छोटी छोटी 2 लेकरं, त्यांचा सांभाळ कर म्हणली. महाराज कदाचित सकाळपासून संध्याकाळपर्यंत याच आशेवरती जगत होती की कोणीतरी येणार आहे, काहीतरी सांगायचंय. काय झालं डॉक्टर? काय नाही. ज्यावेळेस तुम्ही पाय फिरवला ना त्यावेळेस तिनेही या जगातला शेवटचा श्वास घेतला. ताई म्हणून हाक मारत होतो, कोणी सावरणार नव्हतं. आईच्या दाजीच्या गळ्यात पडून, आम्ही एकमेकाच्या गळ्यात पडून रडत होतो. रडता शेजारचं कोणतरी आलं. हो का रडताय? आता रडून काही उपयोग नाही. गाडीत भरली आणि काष्टीला घेऊन आलो. माझ्या बापानं मला सांगितलं होतं, काही झालं तरी चालेल, कोट्यवधी रुपये नाही, अब्जाधीश दिले ना तरी चालतील, मला घाण ठेव, तुला घाण ठेव, पण माझी लेक माझ्या दारात जिवंत आणायची. बापाला मी समोर बघितलं, गाडीतून खाली उतरलो, खाली मान केली. बापाला शब्द दिला, जीवता जिवंत आणतो. कोणत्या तोंडानं त्या बापाकडे बघणार आहे? 50 वर्षाचा माझा बाप त्या दिवशी 5 वर्षाचा मुलगा जसा पळत यावा तसा माझ्याकडे पळत आलता, मला मिठी मारत होता, सांगत होता, काय केलं तू? काय केलं? तुला माहिती मुलीची किंमत काय? तुम्ही ज्यावेळेस नव्हता ना ज्यावेळेस तुम्ही, त्यावेळेस एकटी होती ही, आधार होता ही मला, हिच्याकडे बघून जगत होतो आम्ही, वाटत नव्हतं तुम्ही होताल. तिनं आधार दिला आणि तो पुढचा गोळा आज माझ्यात राहिला नाही. काय बापाची तगमग असेल सांगता येत नाही बाबा. आज त्या बापाचं मला 25 वर्षानंतर प्रेम कळलं. आयुष्यात पहिल्यांदा 25 वर्षाचा असताना त्या बापानं मला मिठी मारली होती. त्या मिठीत जाणून गेलं बापाचं प्रेम काय असतं, बाप किती प्रेम करतो. आम्हाला वाटतं आमचा बाप प्रेम करत नाही, आमचा बाप रागवतो, आमचा बाप चिडतो, पण ऐका गड्या, जनकासारखा विदेही सीतेसाठी रडलाय, हिमालयासारखा पर्वत पार्वतीसाठी रडलाय,
अरे तुकोबरायांना वैराग्यवान साधू म्हणून पाहतो, पण ज्यावेळेस तुकोबराया भागीरथीची पाठ्यणीव करतात ना, त्यावेळेस तुकोबरायांच्या सुद्धा डोळ्यात आसवच येतात, मोठ्या मोठ्यांना रडावं लागतंय. या ठिकाणी एकही बाप असा दाखवा, एकही बापानं मला सांगावं, मुलगी माझ्या घरून जाताना मुलीच्या लग्नात मी रडलो नाही गड्या, मी कीर्तन सोडून देईन. या जगात बापच नाही की मुलीची पाठवणी करताना रडला नाही. मी एका बापाला विचारलं, बाबा ओ बाबा, 15 दिवसापूर्वी तुमचा तरणा बांड 21 वर्षाचा मुलगा मेला, रडला नाही हो तुम्ही? तरणा बांड 21 वर्षाचा मुलगा मेला, रडला नाही तुम्ही, ना आज मुलीची पाठवणी करताना रडताय, काय झालं हो, का रडताय? त्यावेळेस त्या बापानं उत्तर दिलं, ए त्यावेळेस माझ्या मेलेल्या मुलाचं प्रेत मी वाटायला होत होतो, पण आता माझ्या जिवंत मुलीचं प्रेत मी वाटायला होतोय, जिवंत मुलीचं प्रेत वाटायला होतोय. काय बाबा त्या बापाचं प्रेम आहे. आम्हाला वाटतं आमचा बाप आमच्यासाठी काय करत नाही, आमचा बाप आमच्यासाठी काय करत नाही. कधी ते रस्त्याची कामं चालू आहेत ना, त्या रस्त्यावरती एखाद्या गरीबाच्या मुलांना जाऊन बघा, ती मुलं खडी उचलताना दिसत आहेत, खडी टाकताना दिसत आहेत, त्यावेळेस त्यांच्याकडे बघा, त्यांच्या कपड्याकडे बघा, त्यांच्या पायात चप्पल आहे का बघा, आणि आपल्याकडे एकदा नजर टाका, मग समजून जाईल आपल्या बापानं आपल्यासाठी काय केलंय, आपल्या बापानं आपल्यासाठी काय केलंय. हाडाचं काढ दादांच्या बाबतीत बोलायचं झालं, शून्य होतं घर, शून्य, काही नव्हतं, संपत्ती नाही, काय नाही, काय नाही. दुसऱ्याच्या बांधावरती कामाला जायचे, रोज विहिरीच्या कामावरती जाऊन हे विश्व उभा केलंय, हा संसार उभा केलाय, मुलांना घडवलंय, मुलांना शिकवलंय. आज तुम्ही 2 मुलं आहेत ना, ऐकून जा गड्या, ज्या वेळेस तुम्ही घराच्या बाहेर येत असाल ना, त्यावेळेस तुमचा बाप तुमच्या खांद्यावरती हात ठेवत असेल आणि सांगत असतील, दादा ए जगाले का हो, या जगात कुठेही जा गड्या, या जगात काही करा गड्या, फक्त बापाची मान शर्मेनं खाली जाईल, असं जीवनात कधी जगू नका, असं जीवनात जगू नका. आज 1 वर्ष झालं त्या घराच्या बाहेर तुम्ही निघत असाल, आणि ज्यावेळेस घराच्या बाहेर दादा तुम्ही निघत असाल ना, त्यावेळेस आजही तुमच्या बापाचा हात तुमच्या खांद्यावरती जाणवत असेल. ज्यावेळेस महागारी वळून बघत असाल ना, त्यावेळेस फक्त भास होत असेल गड्या, दादांचा हात खांद्यावरती नाही. ज्या वेळेस कामावरून, ज्या वेळेस बाहेरून घरी येत असाल ना, आधीच्या काळात 1 वर्षापूर्वी, त्यावेळेस आई आणि बाप शेजारी घरासमोर बसलेले दिसत असतील. आज 1 वर्ष झालं बाहेरून दमून येत आहे, भागून येत आहे, घरासमोर येत आहे, घराच्या पोर्चवरती आल्यावरती आता फक्त आमची आईच दिसते आम्हाला बसलेली, आमचा बाप दिसत नाही गड्या, आता बाप दिसत नाही. आणि त्या बापाशिवाय आमची आई शून्य आहे रे, त्या बापाशिवाय आमची आई शून्य आहे. आई आज फक्त दिसते. आईच्या आठवणींना, बापाच्या आठवणींना साथ घालत घालत जगायचंय. ज्या वेळेस बाहेर असाल ना, त्या वेळेस बापाचा मेसेज येत असेल, हे कुठं आलाय, हे रस्ता वाहतोय, रात्रीचा वेळ आहे, रात्रीच्या 12 वाजलेत. आज 1 वर्ष झालं, ना चिठ्ठी ना कोई संदेश, ना कौन सा देश जाने ओ कहा चले. आज 1 वर्षाला ना चिठ्ठी, ना मेसेज, ना संदेश, ना काही गड्या. फक्त जाता जाता सगळ्याला एकच सांगेल, अगदी 2 मिनिटात कीर्तन संपवतोय. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलाचा सांभाळ करा. काय अडचण आहे? नाही ना काही? जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत आई वडिलाचा सांभाळ करा. मेल्यावरती माळवदावरती निवड ठेवून काही उपयोग होत नाही, अजिबात नाही. दादा मी लय बोलतो, पण आता तुम्ही माझ्यापेक्षा लय वयानं शिष्ट म्हणून बोलत नाही. महाराष्ट्रात सगळ्यात टॉपला माझं नाव आहे. आम्ही काही सांगत असलो ना, त्याच्या मागचा काहीतरी मतितार्थ असतो. तुम्ही का हसलं मला माहीत नाही, पण मी रडतो येत आणि तुम्ही हसताय. रडायला येणं सोपं नसतं बाबा, डोळ्यात उगाच डोळ्यात कुणाच्या बी आसवं येत नाहीत. त्यासाठी जगावं लागतं, त्याला प्रेम असावं लागतं मनामध्ये आपुलकीची भावना असावी लागते. हे जगात राहिलं नाही बरं का सध्या, शिष्ट म्हणले दादा अजिबात राहिलं नाही. प्रेम नाही, नाती नाही, काय नाही, बहीण कळत नाही, भाऊ कळत नाही. कधीही कोयता, कधीही खुराट घेऊन, कधीही दांडा घेऊन आम्ही भावाच्याही डोक्यात घालायला तयार होतो आणि बहिणीच्याही डोक्यात तयार. सैरा वैरा जग वाहते, सगळा वैरा, माणसं पार वाया गेलेत, पार. अजिबात माणसात प्रेम राहिलं नाही, माणुसकी राहिली नाही गड्या. जाता जाता एकच देवा तुझ्या चरणी प्रार्थना करेल, तुझा नियमही घेशी तेव्हा देशी ऐसा, असं शिवदार. तू आधी तुझं भजन करून घेतो, मग काहीतरी देतो. या कुटुंबानं आयुष्यभर तुझं भजन केलंय. दादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दादानं 30 वर्ष पंढरपूरची वारी केली. पंढरपूरच्या पांडुरंगाची गळ्यात माळ आहे, पवित्र माळ घातली. देवा आता ऐक, आमच्यातला एक वारकरी तुझ्या जवळ येतोय, तुझा नियम घेशी तेव्हा देशी ऐसा, असं शिवदार. तू आधी तुझी भक्ती करून घेतो, मग काहीतरी देतो ना. या कुटुंबानं तर आयुष्यभर तुझी भक्ती केली. ज्ञानोबा हरिपाठाच्या पहिल्याच अभंगात सांगतात, देवाची द्वारी उभाक्षण भरी त्याने मुक्तीचारी साधेल्या. तुझ्या दारात आलेल्या प्रत्येकाला तू 4 मुक्त्या देतोस. दादांना 1 मुक्ती दे आणि असं बनव, पुन्हा जन्मही नाही आणि पुन्हा मरणही नाही. दादांची प्राणज्योत कायमस्वरूपी तुझ्या प्राणज्योतीमध्ये विलीन करून घे, एवढंच मागणं मागेल. तुम्ही सर्वांनी अतिशय गोड साथ दिले. सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने नतमस्तक होईल. जाता जाता बाप्पाबद्दल एक शेवटचं गीत होईल आणि कीर्तनोपी सेवेला पूर्णविराम होईल.
तुमच्याकडे जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे पुष्पवृष्टी कुठं करायची, इकडे लोकांच्या हातात फुलं द्यायची का कसं ते तुमचं तुम्ही बघून घ्या. पण एवढं गीत संपल्यानंतर मुलं आणि मुली नातवंड सगळे जे घरातले आहेत त्यांनी फोटो जवळ येऊन उभा राहा. एवढं गीत संपल्यानंतर बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल. बाप माझा स्वाभिमानी बाळा, बाप माझा कर कर कना. बाप म्हणजे जणू की वाल्या कोळ्याची जमात, त्याच्या पापामध्ये नाही कुणी वाटे करी होत. बाप माझा स्वाभिमानी बाळा, बाप माझा कन कर कना. बाप म्हणजे जणू की जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब तुला दिसणार कसा. बाप माझा स्वाभिमानी बाळा, बाप माझा कर कर कना. बाप साठवितो अश्रू वाट पाहि त्या क्षणाची, जन्मभराची रडतो लेक जाताना सासरी. बाप माझा स्वाभिमानी बाळा, बाप माझा कर कर कना. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर. जेव्हा खचतो ना पाया तेव्हा ढासळत घर. बाप माझा स्वाभिमानी बाळा, बाप माझा कर कना. जाता जाता सगळ्यांना एक विनंती, कीर्तनरूपी सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतोय. नगर जिल्ह्यातलं शेवटचं गाव गणेशवाडी आहे, भांबऱ्याजवळ सिद्धटेक परिसरामध्ये. त्या गावामध्ये विश्वसंत ज्ञानोबराया, जगद्गुरु तुकोबराया, पंढरीश पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी आईसाहेब, संत सद्गुरू बाळूमामा, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता अहिल्यादेवी या मंदिराची उभारणी माझ्या घरी चालू आहे. ते माझं वैयक्तिक मंदिर आहे. जसं अयोध्येत राम मंदिर झालंय सेम त्याची कॉपी मी माझ्या घरी बनवतोय. त्या मंदिराची अंदाजे रक्कम 1.5 कोटी रुपये आहे. जाता जाता सगळ्याच्या चरणी एक विनंती आहे, ज्याला वाटत असेल की 1 नाही 2 रुपये, 2 नाही 1000, 500, 100 रुपये आपले त्या मंदिराला जावेत, निश्चित त्या मंदिराला खर्च करण्याचा प्रयत्न करा. कारण कधी जर त्या भागात आलात तर निश्चित तुम्ही छाती ठोकून सांगू शकता, या मंदिराला 1 वीट माझी आहे, या मंदिराला 1 सिमेंटची गोणी माझी आहे. कुणाच्या चरणी अट्टहास नाही, पण फक्त ज्याला वाटेल त्यानं द्या, नाही दिले तरी काही अडचण नाही. फक्त काड्या करू नका. लागला मागाय म्हणाला, मागच्या वेळेस आला होता मागत नव्हता, पण आता आल्यावर मागायला लागला. हे काही माझ्या संसारासाठी नाही बाबा, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करतोय. साहेबांना माहिती, सरपंच साहेबांना. सरपंच सकाळी 4 वाजता मी तुमच्या गावात आलोय, सकाळी 4 वाजता कीर्तन संपून सकाळच्या 4 वाजता आलोय, फक्त 3 तास झोपलोय. आता लगेच इथून परत नाशिक गाठायचंय, नाशिक गाठून नाशिकचं कीर्तन करून पुन्हा सकाळी 9 वाजेपर्यंत पुण्यात पोचायचंय. रोजची धावपळ आहे, जीवाची पर्वा नाही, घसा बसलाय, डॉक्टर सांगतात कीर्तन करू नका, बस करा. पण तरीसुद्धा मंदिराचा संकल्प खूप मोठा आहे, त्यासाठी खूप पैसा उभारणी करावी लागणार आहे. म्हणून रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र चालली. शिष्टमोले दादा, या कीर्तनातला 1 रुपयासुद्धा माझ्या घरी जात नाही, 1 रुपयासुद्धा माझ्या घरी जात नाही. खरंच बोलायचं झालं तर दादा शूटिंग करताय, ऐकून जा, मुद्दाम बोलून जातो. जिने मला जन्म दिला ती माझी जन्मदात्री आहे, तिला मी सांगत असतो, आई नको कामाला जाऊ, नको कामाला जाऊ. इथं बसलेलं मला वाटत नाही तुम्ही कोण रोजानं कामाला जात असाल. आता रोज 30-40 हे शूटिंग चालेल, रोज 30-40 हजार रुपयाचं पाकिट आहे माझं रोजचं. यातला 1 रुपया मी माझ्या घरी वापरत नाही, 1 रुपया माझ्या संसारासाठी वापरत नाही. माझ्या घरच्यांना कुठंच कामाला जायची गरज नाही, पण तरीसुद्धा माझी आई रोज 200 रुपयानं मजुरीसाठी दुसऱ्याच्या बांधावरती जाते रोज. कारण ती माझ्यासाठी, तिला माहिती हा जो करतोय हा ह्याचा संसार नाही, तो देवाचा संसार चाललाय. पण जो मी करते ना तो याचा संसार आहे. या संसारातला 1 रुपया, ही सगळी साक्षीदार आहेत, यातला 1 रुपया माझ्या घरी जात नाही, 1 रुपया. कधी कधी त्या आईकडे त्या बापाकडे बघितल्यावर येतं, का करताय तुम्ही एवढं, काही कमी आपल्याला, एखादं पाकिट ठेवता येईल ना घरी वेळ आल्यानंतर. पण नको म्हणते, ते देवाचं आहे, ते देवाचं आहे.
असा निखळ हेतू घेऊन या परमार्थात आलोय बाबा. एवढंच नाही, एखादी गरीब व्यक्ती शिक्षणासाठी पैसे नाहीत मुलीच्या मुलाच्या, कधीही विकास महाराज देवडेंना फोन करायचा, कधीही रात्री करा अपरात्री करा, पुढच्या 5 मिनिटात तुमच्या मुलीच्या मुलाच्या शिक्षणासाठी माझ्या अकाउंटवरून पैसे आलेलेच असतील. माझ्या मुलांसाठी कधी मी माझ्या मुलांसाठी या संप्रदायातला पैसा खर्च करत नाही, पण लोकांच्या कल्याणासाठी निश्चित हा पैसा असेल. झालेल्या कीर्तनोपी सेवेला पूर्णविराम सरपंच असतील, बाबा असतील, त्यांचे सगळे काही मित्रमंडळ असेल, सगळ्यांच्या प्रेमाच्या नात्यातून या ठिकाणी येण्याचा योग आहे. सगळ्यांना बोलता बोलता एखादा शब्द चुकला असेल, जिव्हारी लागला असेल तर मायेच्या अंतकरणातून तुमच्या पाया पडतो. तुमचंच एक लेकरू आहे, तुमच्याच जिल्ह्यातलं एक लेकरू आहे, म्हणून माफ करण्याचा प्रयत्न करा. सिस्टममध्ये दादा अतिशय गोड तुम्ही साऊंड सिस्टम दिली. माझा घसा बसलाय, मला माहीत नव्हतं मी कीर्तन करता येईल का नाही, पण तुमच्या सिस्टममुळे ते जमलं. तुम्हाला धन्यवाद देतो. झालेल्या कीर्तनोपी सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. मुलं मुली नातवंड सगळेजण फोटोवरती या. शेवटचा अभंग होईल, पुष्पवृष्टी होईल, मग कोणाला श्रद्धांजली व्हायची असतील तर पुन्हा बसन, मग श्रद्धांजली होईल, आरती होईल. आरती झाल्याच्या नंतर सगळं तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. आ बोलिले कुरेवेली वाकुरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानेश्वराला कापाया करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. हे आम्ही जातो तुम्ही कृपा सकळा सांगावी विनंती माग. वाड वेळ झाला उभा पांडुर वैकुंठाची रंग बोलावी. अंत काळ विठो आमाशी पावला गुडसहित झाला. हे वाड वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठाची रंग बोलावी तो. फुलं टाका. पुंडलिक वर विठ्ठल श्री ज्ञानदेव पेटवा आरती आरती पेटवा. भगवान की जय. ज्ञानदेव महाकैवल तिचा सेवती सदसंत मनोजगला माझा आरती नारायण. हे लोकनिदान जगीत निनती कोणी नाव ठेवले ज्ञाने आरती नारायण. हे गयट बोले बोले विश्व ब्रह्माचे दे राम जना पाय राजा महाकैवल तिचा सेवती सदसंत मनोजगला माझा आरती नारायण. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद पाय कवी आम्हा आरती तुकाराम. हे रागवे सागरात पाषाण तारले कैसे भगवान हा भगवती आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाय कवी आम्हा आरती तुकाराम. हे तुझे दातुरने से ब्रह्मा तुकासे मनोरामेश्वरी आरती तुकाराम स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद पाय कवी आम्हा आरती तुकारामा. हे गाली लोटांगण बंदिन जन्म डोळा विठाल रखमाय ठोबा रखमाय विठाल रखमाय मागणे को तुझं परिचय देशील तरी पाय पांडुरंगा आणि तुझी काही न मागो देवा माझं ठेवे पायी संताचे मध्ये आणि तुझी काही न मागो देवा. देव तुकाराम विन करेल आरती देव तुकार ज्ञान देव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सब संतन की जय. अपने अपने माता पिता की जय.